निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी या मी तुमचीच प्रतीक्षा करतो आहे। आज शाबरी देवी आपल्या समोर कशी प्रकट होईल हे तुमचे ध्येय असेल। ध्याता तुम्ही आणि ध्येय शाबरी। शुभांभवत। आसन ग्रहण करा। नवनाथांच्या कार्याचे मुख्य साधन हे मंत्रशक्ती आहे आणि मंत्रशक्तीची प्रमुख देवता शाबरी आहे। आज मंत्र जागून आपण तिला आवाहन करूया। शाबरी देवीला आवाहन करण्यासाठी गुरु सद्गुरूंना नमन करतो। गुरु सठ गुरु है वीर, गुरु साहब सुमरो बड़ी भान, सिंगी टोरो बन कहो मन नाऊ करतार, सकल गुरु की हर भजे गट्टा पाकर उठ जात, चेत संहार श्री परमहंस। आदेश। सद्गुरूंसमोर शाबरी देवीचं आवाहन करण्यासाठी आणि ह्यातील सगळी विघ्न दूर होण्यासाठी श्री गणेशाचं आवाहन करूयात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शाबरी देवीला पहिला मंत्र अर्पण करा। जशी आज्ञा। ओम नमः काली कंकाली महाकाली मुख सुंदर, जिये व्याली चार बिर भैरो 84, बीतती पूजू पान है मिठाई। अब बोलो काली की दुहाई। बाळा झोप आता। झोप येत नाहीये। का बरं? बापू मरणार आहेत ना। माधवा असं नाही बोलायचं बाळा, तू झोप बरं शांत। नर्मदा, तुझ्या पतीची परीक्षा संपलेली आहे।
जिवंत राहायचं की मृत्यूला सामोरं जायचं हे त्यानं ठरवायचं आहे. गुरुदेवा, रक्षण करा. काही चुकलं असेल ना तर क्षमा करा. शेठजी, अहो कुठे जाल? कुठे धावाल? दान धर्म केले नाही तर अवघड आहे तुमचं. शेठजी, एवढे धन वाचवून जाल कुठे? मी कोणाला काही देणार नाही. नाही देणार, नाही देणार. मागे वा, मागे वा. मी देणार नाही. मागे वा. काय झालं? अहो बोला ना, काय झालं? ते दोन साधू माझ्या मागे लागले होते, दान द्या, दान द्या म्हणून. कोण साधू? ते जे मी नदी स्नान करायला गेलो होतो तिथे भेटले होते ते. त्यांनी मागितली का दक्षिणा? हो, पण मी नाही दिली. अहो असं का केलं तुम्ही? हा, आत्ता आठवलं. गेल्या साली ते आपल्या गावात आले होते म्हणे. अहो ते तर जालिंदरनाथ आणि कानिफनाथ. मग ते तिथे कसे? आणि त्यांनी मलाच का विचारलं? तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना? तुम्ही मरणार असं सगळ्या गावात म्हणतायत. दान धर्म करून का नाही टाकत तुम्ही? हे बघ, तू झोप, झोप तू. मी तुझ्याकडे उद्या बघतो. आणि अहो तुम्ही आता झोपा, बघू शांत. झोपा. गुरुदेव, या सगळ्याचा काय अर्थ आहे? शाबरी देवीचं दर्शन झालं आहे, तिचे आशीर्वादही मिळाले आहेत. आता आपण ज्या काही शाबरी रचना करू त्या स्वतःच सिद्ध झालेल्या असतील. होय गुरुदेव, कुटीत यज्ञकुंड प्रज्वलित आहे, परंतु त्यासाठी आहुती द्यावी लागेल. अग्नी शांत व्हायला नको. या सृष्टीमध्ये अग्निदेव असणं म्हणजे प्राण असणं. त्यांच्याशिवाय सगळं अपूर्ण आहे. आणि आपल्या नवनाथांमध्ये तर अग्नी स्वरूप साक्षात जालिंदरनाथ आहेत. इथं माझ्या पोटात अग्नी पेटलाय, त्याचं काय? अडबंगी, तुला काही म्हणायचंय का? होय गुरुदेव, वाईट जरा कडल येता का? ठीक आहे, तुम्ही सर्वांनी पुढे जा आणि आहुती द्यायला सुरुवात करा. येतो मी. बोल अडबंगी. गुरुदेवा, मी आहुती द्यायला येत नाही. का असं? तुला काही दुसरं कार्य आहे का? नाही. आता कसं सांगू गुरुदेवा? अडबंगी, जे काही आहे ते निसंकोचपणे सांग. मला भूक लागली आहे गुरुदेवा. परंतु आज तर उपवास आहे, त्यामुळे आज आपल्या आश्रमामध्ये अन्न काही शिजणार नाही. तसाच नियम आहे. गुरुदेवा, असं करता का?
मला माझं तांदूळ डाळ मीठ पीठ असं माझ्या पुरतं द्या. मी माझी चूल पेटवतो आणि खातो. आणि आश्रमात सगळे काय म्हणतील? कारण नियम हे सगळ्यांसाठीच आहे. गुरुदेवा, माझ्यासाठी एवढं करा. बर, चल बघूयात आपण. गुरुदेव, अडभंगीनाथांना काय बोलायचं असावं? इथे आल्यापासून अडबंगी तर आनंदी दिसतो आहे. आज काहीतरी वाटत असेल त्याला. कदाचित आपल्या सर्वांसमोर त्यांना बोलता येत नसावं. समजेल आपल्याला. बोलणं झालं की येतीलच ते. आपण निघूया. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. ओम नमः अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन. मी इथे आहे आणि मीच तिथेही आहे. मंत्रांचे माया जाल इथे विणतो आहे. भविष्यात नाथ पंथाचे जे साधक होतील त्यांना हे उपयोगी ठराव. तुम्हा सगळ्यांना मला काही सांगायचंय. अडबंगीला आपण शिधा देऊयात. आश्रमाच्या बाहेर जाऊन तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करेल आणि स्वतः ग्रहण करेल. गोरक्ष, अडबंगीला एकट्याला पुरेल असा शिधा घेऊन ये. जशी आज्ञा गुरुदेव. थांबावे गोरक्षनाथ. गुरुदेव, माझा या निर्णयाला विरोध आहे. जालिंदरनाथ, जर गुरुदेवांनी काही निर्णय घेतला आहे तर त्यामागे काही कारण असेलच ना. परंतु गुरुदेव नाही म्हणतायत तेही पटतंय मला. का नाही? गुरुदेवा, मी जातो ना. तिकडं काय भेटतं का बघत. थांब थांब. जालिंदर, आपण कौल लावूया. हे श्री दत्त प्रभो, माझा निर्णय जर योग्य असेल तर आम्हाला आपण शुभ संकेत द्यावा. आणि जर संकेत मिळाला नाही तर मी माझा निर्णय मागे घेईन. अडबंगीनाथ, चला मी तुम्हाला शिधा देतो. ये. जालिंदर, मनात काहीही ठेवू नकोस. समजून घे.
भूक आणि तहान जर जास्त झाली तर तीही एक वेदनाच आहे, आणि वेदनेचं निराकरण करणं हेच तर आपलं कार्य आहे. अडबंगीनाथ, हे घे. लय बरं झालं बघा करू तेव्हा. एवढं पुरेल ना? होय. आणि जाताना तुला स्वयंपाकासाठी काही सरपण हवं असेल तर तेही घेऊन जा. बघाल तिकडच पाला पाचोळा काही बी भेटेल की. ठीक आहे, सूर्यास्त होण्याआधी ये. होय येतो. एक विचारू का? अवश्य विचार. माझ्यामुळे तुमच्यात वादावादी तर नाही ना व्हायची? नाही, इथे गुरु मच्छिंद्रनाथांबद्दल सर्वांना आदर प्रेम आहे, परंतु सगळ्यांना मतही व्यक्त करता येतं. मग ठीक आहे, येऊ का? ये. आता इथं थांबा. चटपाखरू बी दिसत नाही. चूल पेटवा, स्वयंपाक कराव, पोट भर खावाव, जरासा इसावा घ्यावा आणि मग माघारी जावा. गुरुदेवा, चूल पेटवाय पाहिजे, दगड आणाय पाहिजे, सरपण आणाय पाहिजे. पार्वती, आज मला भोजनासाठी विशेष निमंत्रण असणार आहे. याचा अर्थ मी बनवलेलं भोजन तुम्ही घेणार नाही आहात? नाही, पण मी एकटा जाणार नाहीये. म्हणजे कोण येणार आहे तुमच्या सोबत? तुला यायचंय सोबत. मी? मला निमंत्रण नाही आहे स्वामी, मी कशी येणार? पार्वती, तू माझी अर्धांगिनी आहेस. तुझ्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय तू अपूर्ण आहे. मला निमंत्रण आहे याचा अर्थ ते तुलाही आहेच. भोजनासाठी कोणी बोलावलं आहे हे तरी कळू द्या. बोलवलेलं नाही, बोलवणार आहे. असं कोड्यात बोलू नका स्वामी. असं काय करतेस पार्वती? अडबंगी दत्तगुरूंच्या आश्रमात गेला आहे ना? पण आज तर तिकडे व्रताचा दिवस आहे, उपवास आहे. अडबंगीसाठी हा नियम बाजूला ठेवला आहे. अडबंगी कसे आवाहन करतो आहे ते मी बघेन आणि मगच ठरवे. माझी खात्री आहे तू नकार देऊ शकणार नाहीस. गुरुदेव, आपण शांत व्हा. कानिव, हा श्री दत्त प्रभूंचा आश्रम आहे. इथे सगळे समान आहेत, सगळे. मग असं असताना अडबंगीसाठी वेगळे नियम का? पण गुरुदेव, श्री दत्त प्रभूंनीच त्यांना कौल दिला म्हणून त्यांना उपवासासाठी सूट मिळाली. सद्गुरूंचा उपदेश आहे म्हणून मी शांत आहे. नाहीतर हा निर्णय मला अजिबात पटलेला नाहीये. जालंधर, हे बघ, तुझा राग मी समजू शकतो, परंतु अडबंगीला समजून घे. तो मनाने अत्यंत भोळा आणि पवित्र आहे. त्याचं वागणं बोलणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. गुरुदेव, गुरुदेव, आपण म्हणतात ते खरं असेल, परंतु
मला खात्री पटल्याशिवाय मी अडबंगीवर विश्वास ठेवणार नाही. हरकत नाही, तू तुझा वेळ घे आणि जेव्हा तुला खात्री पटेल तेव्हा मला स्वतःहून सांग.